सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणे ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महतः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। आता कोणताही गुण जो आहे, आता 14वा अध्याय त्रिगुणांचाच अध्याय आहे। तर कोणताही म्हणजे आता प्रश्न असा आहे की हे गुण आपल्याला बांधतात, हे बरोबर आहे, आम्हाला कळलं, म्हणजे गुण आहेत हे चांगलं आहे, त्याचा फायदा आहे तोटा आहे जसं असेल तसं, परंतु ते गुण आपल्याला बांधतात, म्हणजे चांगलं असलं तरी ते बांधतायत आणि कुठल्याही गोष्टीचं बंधन आलं तर बाकीच्या गोष्टी आपण मुक्तपणे करू शकत नाही, हे आपल्याला अगदी माहिती आहे. म्हणजे तर मग कोणता गुण आपल्यावर सध्या प्रभाव टाकतोय
हे जाणायचं आहे. ते कसं जाणणार? तर थोडीशी रिव्हिजन करत जाऊन आणि पुढचे श्लोक त्याला लागून घ्यायचे. सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्यमित्युत. प्रत्येक देहाच्या प्रत्येक द्वारातून, म्हणजे ही जी इंद्रिये आहेत, नाक, कान, डोळे, ही सगळी द्वारच आहेत ना, तोंड, या प्रत्येक द्वारातून ज्यावेळी ज्ञानाचा प्रकाश प्रकाशतो, ज्ञानाचा प्रकाश प्रकाशतो, म्हणजे विदाऊट एनी रिझन हॅपीनेस, आणि त्याचं तेज अतिशय असतं. त्यावेळी समजायचं हा प्रकाश जो प्रकाशणारा आहे तो आहे सत्वगुण. पार्थ आहे, तू जाणून घे. मग हा जो सत्वगुण असतो तर सत्वगुणाचा हा जो प्रकाश आहे तो प्रकाश ॲक्च्युली कसला आहे? बुद्धीचा प्रकाश आहे, बुद्धीचा प्रकाश. आता आपल्याला काल प्रश्न होता पडलेला, सूक्ष्म कामं म्हणजे कसली कामं? ही काही सांगावी लागणारच नाहीत. ज्यावेळी डॉक्टर हे डॉक्टर असतात, सर्जरी करतात, काय करतात ते? मेंदूची अतिशय उच्च अवस्था असते, अतिशय बुद्धी वापरून, म्हणजे कॉमन सेन्स, निर्णय क्षमता, जिथे निर्णय क्षमता आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे? मन जसं वाहतं त्याप्रमाणे आपण वाहिलो, म्हणजे मन शुद्ध नसेल तर मन वाहत राहतं, तर मात्र होतं काय की आपल्याला त्रास होतो. आणि म्हणून आपल्याला बुद्धीची गरज असते. कुठेही आपण वाहू नये, वाहत राहू नये विचारांमध्ये. म्हणून आत्ता काय योग्य आहे? ज्या प्रॉब्लेमचा विचार करणं आत्ता योग्य आहे का आत्ता दुसऱ्या कशाची वेळ झाली आहे? साध्या साध्या गोष्टी आहेत. सांगण्याचा उद्देश एक होता, सर्जरी करणारे डॉक्टर हे अतिसूक्ष्म कामं करतात. साधी गोष्ट आहे, एक साधं मॅथ्स करणारा मुलगा हा साधं मॅथ्स सॉल्व करतो, पण थोडंसं कठीण आलं की त्याला काही येत नाही, कारण बुद्धीचा वापर करायची त्याला इच्छा नाही. पण स्कॉलरशिपचा मुलगा काय करतो? सूक्ष्म काम करतो बुद्धीच्या पातळीवर. असं आपण करत असतो. संसारामध्ये अनेक वेळा आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. त्यावेळी आपण सूक्ष्मतेने त्याचा विचार करतो की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. बुद्धी हे खूप चांगलं सांगते, योग्य अयोग्य विवेक करते. ती कुठेही वाहू देत नाही. पण बुद्धीचाच वापर केला पाहिजे नेहमी. म्हणजे आपण
ज्यावेळी आपण बुद्धीचा वापर जास्त करतो, कर्मयोग करताना सुद्धा बुद्धीचा वापर केला ना, म्हणजे आपलं कधी कधी लक्ष नसतं बघा, की हां लक्षच नाही, मीठ घातलं का नाही असं. परंतु सगळ्या बाबतीत लक्ष घालून आणि जीवनात आपण अनेक बारीक सारीक पण महत्त्वाचे निर्णय घेत असतो. त्यावेळी आपण खूप विचार करतो त्याचा. त्याचप्रमाणे इथे आणखीन असं अपेक्षित आहे, रामदासांनी सांगितलंय, काहीतरी वाचित आणि काहीतरी लिहित जावे. आपल्याला आज काही लिहायला जमणार नाही, आपल्याला आज काही वाचायला जमणार नाही, पण आपल्याला आज काहीतरी ऐकून त्याच्यावर काहीतरी मनन करून, अख्खं संपूर्ण ऐकलं पाहिजे असं काही नाही, काहीतरी एक 5 मिनिटाचं ऐकावं आणि त्याच्यावर 2 लाईन जरी मिळाल्या तरी त्याच्यावर मनन करावं. मनन करून, चिंतन करून बुद्धी खूप स्वच्छ होत जाते. बुद्धी स्वच्छ होण्याची, मन शुद्ध होण्याची गरज आहे, कारण तोच आपला आरसा आहे, प्रतिबिंब दाखवणारा. त्याच माध्यमातून आपल्याला चैतन्याचं प्रतिबिंब दिसणार आहे दिवसानुदिवस. ह्याचा अर्थ ज्यावेळी आपण स्वतःशी अलिप्त राहून अशा अनेक गोष्टी जीवनात ठरवत असतो खरोखरी, आणि संसारी माणूस म्हणजे एक रत्नच आहे, रत्न. किती प्रकारच्या, किती गोष्टी तो हँडल करत असतो. अनेक प्रकारच्या अनेक गोष्टी हँडल करून सुद्धा पुन्हा गीता ऐकायला तो येऊ शकतो. फक्त इथेच थांबायचं नाही आहे आपल्याला, तर प्रत्येक 2 ओळींवर सुद्धा जर रोज मनन झालं, अरे याचा अर्थ काय, आज कळला मला त्याचा अर्थ. आणि याला जोड म्हणजे ध्यानाची पाहिजे. हा जाणीवेचा जो प्रकाश आहे, तो जाणीवेचा प्रकाश सत्वगुणाच्या वेळी माझ्या सर्व द्वारातून प्रकाशित होतो. याचा अर्थ एवढा आहे, माझी इंद्रिय शार्प होतात, म्हणजे बरोबर पाहिजे ते कळतं. कशातही मी वाहत जात नाही, मन माझं वाहत जात नाही, मनात गोंधळ निर्माण होत नाही, मन शांत राहतं, कारण सत्वगुण आहे. चैतन्याचा प्रकाश सर्व द्वारातून वाहतोय आणि बुद्धी योग्य विवेक करती आहे. ज्यावेळी बुद्धी काम करते ना जास्तीत जास्त, त्यावेळीच, म्हणजे हे सिक्रेट आहे, त्यावेळीच आपण, आपली जडता कमी होते. जडत्व स्थूलाकडून सूक्ष्माकडे गेलं पाहिजे. याचा अर्थ आपण ठराविक दिवस देहाचा विचार करून
त्याची प्रकृती चांगली करायची, त्याला उत्तम आरोग्य राहील असं करायचं, आहार उत्तम द्यायचा, सगळं करायचं, त्याची काळजी घ्यायची, काळजी. आणि एनर्जेटिक असा हा देह कशासाठी वापरायचा आहे, त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत अंतर्भूत. हे सगळं त्याच्यामुळे सेफ आहे, त्या देहामध्येच आहे हे सगळं, आणि ते सगळं त्याच्यामुळे सेफ आहे. काय काय आहे, इंद्रिय आहेत सगळी. मग स्थूलाकडून सूक्ष्माकडे देहाची काळजी झाली की इंद्रियांवर संयम. इंद्रियांवर संयम म्हणजे काय? गेलो तेल आणायला, तेल न आणता बाकीचं सगळं आणलं नाही ना. इंद्रिय अशी शार्प पाहिजेत, आपल्याला जे पाहिजे आहे तेच आणलं. ह्याचा अर्थ माझ्या कर्तव्य कर्माशी संबंधित असलेलं, माझ्या कर्तव्य कर्माशी संबंधित असलेले जे विषय वस्तू आहेत तेवढेच फक्त माझ्या अंतःकरणात प्रवेश करतील. हे सर्व इंद्रियांचं काम आहे. आणि म्हणून म्हणतात ना, ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवः. मला मंगल ऐकू येऊ दे, मला मंगल दिसू दे वगैरे, हा सगळं ठीक आहे, पण त्याच्यात हाही एक भाव आहे की मला माझ्या कर्तव्याविषयी जेवढं आवश्यक आहे तेवढं योग्य प्रमाणात इंद्रियांकडून विषय वस्तूंविषयी माहिती आत येऊ दे. मग त्याच्यावर मन काम करतं. मन शांत राहिलं पाहिजे, मनात विचारांचा गोंधळ नको. आणि असं शांत शुद्ध पवित्र मन, हे मन नेहमी पवित्र करण्यासाठी जसं तुमचं स्वभाव असेल, कधी ज्ञान घ्यावं, त्याचं मनन करावं, कधी भक्ती करावी, त्यामुळे मन शुद्ध राहतं. आणि मन शुद्ध राहिलं, पवित्र राहिलं, पुढे लिंक आहे बुद्धी. मग शांत मनाने इंद्रियांची माहिती बुद्धीकडे आणून दिली जाते आणि जीवनात योग्यच गोष्टी ठरवल्या जातात. त्याच्यामुळे स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचंय. आणि पुढे इतका प्रवास झाला की मग बघू पुढचं. आता बुद्धी, आपल्याला कळलं की आपण काही निर्णय उत्तम घेतो तेव्हा बुद्धीच काम करते. ढोबळमानाने मनाकडून नसतं ते होत की माझ्या मनाने सांगितलं मला, असं नाही होत. त्याचप्रमाणे एवढंच सांगायचं आहे, एखादा शास्त्रज्ञ, एखादा इंजिनियर, एखादा डॉक्टर हा सूक्ष्म पातळीवर काम करतो. आपण सूक्ष्म पातळीवर काय काम करायचंय तर अगदी सोपं.
जे काय असेल तुमच्याकडे गीतेबद्दल ते पाहायचं, घ्यायचं. रोज एक श्लोक, 5 ते 10 मिनटं. श्लोक वाचला, अर्थ वाचला, बाकी काही नकोच आहे आम्हाला. आणि मनन केलं, काय दिलंय भगवंतानी, याचा आणखीन काय काय अर्थ असेल, इथे बुद्धी वापरायला सुरुवात होते. भगवद्गीता हा एकुलता एक ग्रंथ असा आहे की तो आपल्याला पचतो एकट्याला अभ्यास करायला. आणि बाकीचं कठीण आहे. त्याच्यामुळे असं सुंदर रीतीने आपल्या आतमध्ये जर ह्यानी प्रवेश केलेला असेल, कोणी सत्वगुणांनी, पण मात्र तिथं रजोगुण तमोगुणाला येऊ देऊ नका बरं का. त्याचं कारण आहे, म्हणजे काल आपण म्हटलं होतं की अरे बाकीचे गुण काय निघून जातात का काय, नाही, त्यांचं अस्तित्व असतं, शक्यतोवर असू देऊ नका. ह्याचा अर्थ जास्त मोहात पडू नका, म्हणजे रजोगुण येणार नाही, आणि मन शांत आहे म्हणजे तमोगुण पण येणार नाही. नाहीतर हे 2 गुण थोड्याफार प्रमाणात असले ना तरी इतकं सुंदर अमृतासारखं सगळं हे जीवन लाथाळून टाकतील. ज्यावेळी आपल्यात रजोगुण प्रबळ होतो त्याचं अस्तित्व वाढतं. लोभ प्रकृतिरारंभ कर्मणाम शमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. काय काय आहेत याचे हे लक्षणं, काय काय आहेत रजोगुणाची. ज्यावेळी रजोगुण आपल्यात येतो त्यावेळी मुख्यतः काय होतं तर मनुष्य कर्मप्रधान होतो बरं का. खूप कर्म करतो तो, त्याचं कारण ती कर्म राहिली आहेत, त्याच्यामुळे तो कर्मप्रधान होतो आणि खूप कर्म करण्याची उर्मी त्याला येते. हे रजोगुण असल्याचं एक खास वैशिष्ट्य आहे. ह्याच्यामध्ये फक्त आपण काळजी जर घेतली, आपलं जर पुण्य असेल तेवढं, तर आपण मोहामध्ये वाहणार नाही. मोहामध्ये आपण वाहणार नाही. आणि जर केवळ कर्मप्रवृत्ती आली तर ठीक आहे, पण रजोगुणाचं जर अस्तित्व वाढलं ना तर लालसा, अस्वस्थता, उत्कंठा, मोह या गोष्टी आपल्याला सोडत नाहीत. तेव्हा जर अभ्यास असेल
काही जीवनाचा भाग असा असतो की सत्वगुण असतो आपल्या अंगात. सगळं पॉझिटिव्ह होत गेलं की आपल्याला वाटतं हां छान आहे, आपण आता असंच राहायचं, चांगलं शांत मनाने राहायचं. त्याचा जर प्रभाव असेल आधीचा तर आपलं पुण्यकर्म म्हणून आपल्याला मोह होत नाही. नाहीतर रजोगुणाचे हे काय आहेत, लालसा, मोह, त्याच्यामुळे अस्वस्थता निर्माण होते आणि संपलं. मग आपला विकास थांबतो. कारण इथे सूक्ष्मतेकडे आपण जाऊ शकत नाही. हे सगळी रजोगुणाचा प्रभाव असेल. अशी तारेवरची कसरत आहे. आपल्या ज्या वासना आहेत त्या पद्धतीची जी आपली कर्म आहेत, ती कर्म आपल्या समोर येऊन उभी असतात. हा रजोगुणाचा सगळ्यात मोठा प्रभाव आणि तो आपल्या अत्यंत फायद्याचा. म्हणूनच असं सांगावंसं वाटतं की मग आपण मोह लालसा जर असा गीतेच्या एकेका श्लोकाचा रोज अभ्यास केला, मोह लालसा करण्याची आमची हिंमतच राहणार नाही. आपल्या कर्मांपुरतं जेवढं हवंय तेवढाच आपण विचार करायचा आहे आणि ती कर्म आपण पूर्ण करायची आहेत. आणि ती अहंकार केंद्रित नकोत. अशांतता ही निर्माण होते. अशांतता ही निर्माण होते रजोगुणाच्या प्रभावामुळे. त्याचं कारण मोह आणि लालसा फार वाईट. आणि मग सगळी गाडी घसरते. अशांतता याचा अर्थ शंकराचार्यांनी फार मजेशीर केलेला आहे. ते म्हणतात अशांतता म्हणजे काय माहिती का? आनंद प्लस आसक्ती, बस इथंच आपण चूप बसलो. हा आनंद कोणत्या प्रकारचा आहे? मोहग्रस्त आनंद. एक मिळालं दुसरं, दुसरं मिळालं तिसरं. मोहग्रस्त आनंद. त्याच्यामुळे अतिशय वाईट आहे हा रजोगुण. आणि तमोगुणाचा प्रभाव असेल. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नंदन. तमोगुण जेव्हा प्रबल होतो
तेव्हा नुसता अंधकार, जाड्य म्हणजे आळस, बेपरवाई, भ्रांती, अज्ञान असतं ना. तमोगुणामध्ये सगळं अज्ञान असतं, जडता असते, जडत्व असतं, मूढता असते. काहीच नाही, आपण विचारच करत नाही. आळस, निद्रा, द्वेष, संताप, राग, सगळ्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींना हा अज्ञानरूपी अंधकार झाकून टाकतो, जाळून टाकतो. त्याच्यामुळे मनुष्य पूर्णपणे गर्तेत जातो दुःखाच्या. आणि म्हणून ही अवस्था आपल्याला येऊ नाही. आपल्याला ही अवस्था येतच नाही आम्हाला असं आपण नाही म्हणू शकत. बघा तुम्ही, एक काळ असा असतो की खूप अडचणी असतात आणि काही सुचतच नाही, असा प्रॉब्लेम निर्माण होतो काहीतरी. काय करू, निर्णयच होत नाही. तो सगळा काय आहे? अज्ञानाचा प्रभाव आहे. जर सत्वगुण असताना, रजोगुण असताना आपला अभ्यास असेल ना, आणि म्हणून अभ्यास रोज कोणत्याही मनस्थितीत, कोणत्याही परिस्थितीत आणि कितीही वेळ नसताना 5-10 मिनिटं अभ्यास हा फार उपयोगी पडतो. अतिशय कठीण प्रसंग एकामागोमाग एक आले तरी सुद्धा आपल्याला हा अभ्यास अतिशय उपयोगी पडतो. सांगून येत नाही. आणि कधी आपण अतिशय व्यवस्थित वागणारे अतिशय चिडचिडे होतो. म्हणजे हळूहळू आपल्यातला तमोगुणाचा प्रभाव वाढायला सुरुवात होते. एरवी कर्तव्य कर्म केली, हां बाबा इथपर्यंत ठीक आहे, की लालसा नाही होऊ दिली. रजोगुणाचा प्रभाव थोडासा बरा आहे हो, थोडासा लालसा मोह ह्याच्यावर आपण जर कंट्रोल केला, तेही अभ्यासानेच होणार आहे, अचानक होत नाही ते. नाही तर सगळं करायचं आणि मोह करत बसायचं, उपयोग काही नाही. आम्ही खूप कामं केली, आता आम्ही मस्त ट्रिपला जाऊन येतो. नाही, ते त्याच्या विरोधात नाही आहे मी, पण आपल्याला अपेक्षा आहे कशातून कशाची तरी, आपल्याला अपेक्षा आहे. तसं नाही आहे ते. सगळं आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी करायचं आहे. आणि म्हणून आपल्या विचारांची गुणवत्ता आपण सतत कोणत्याही परिस्थितीत मेंटेन केली, आता तुम्हाला कळेल की हा जो वर्ग चालू केलेला आहे तो दुपारी 4:30 आणि रात्री 9, कोणतेही विचार नसतात, फक्त गीतेचे विचार असतात. म्हणजे सत्वगुण साठवणं चाललंय. त्याच्यामुळे दिवसभरात ना काहीही रजोगुण तमोगुण येऊ देत, प्रभाव पडत नाहीये त्याचा एवढा, ते मारले जातात. सत्वगुण उद्या आणून पिशवीत टाकून मी माझ्या इथे मेंटेन करीन असं नाही. सत्वगुण, तो सत्वगुण अभ्यासाने येणार आहे. शांती, आनंद, ज्ञानाने जो आनंद मिळतो तो सत्वगुणामध्ये आहे. आणि म्हणून
आपण तर गीता ऐकण्यासाठी येता, हे अत्यंत उत्तम आहे. पण हळूहळू स्वतःमध्ये सत्वगुण मेंटेन करण्यासाठी रोज एक श्लोक, त्याचा 2-3 ओळीचा अर्थ आणि भगवान काय म्हणतात, बस श्लोकाचा अर्थ तुम्हाला कळाला की झालं. आपल्या मराठी भाषेत अत्यंत ज्ञान गच्च भरलेलं आहे त्याच्यात. फक्त मनाला शांती, समाधान, स्थिरता देणारी गीता आहे. हा अनुभव आहे. यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तयोत्तमविदान् लोकान् अमलान् प्रतिपद्यते. आता एक नवीन गोष्ट आहे. आता काय आहे माहिती का, भगवान काय म्हणतात, एक आपल्याला त्यांनी क्लिअर केलं की नाही, की हे जे काही आपण सगळं करतो आहोत, मी तुम्हाला बोललेही होते की अगदी सुरुवातीच्या अध्यायामध्ये गीता चालू होण्यापूर्वी गीतेची जी इंट्रोडक्शन आहे त्याच्यात सांगितलं होतं, हा परमात्मा लाखो मैलांच्या प्रवासासाठी निघालेला आहे आणि तो अनेक शरीरं धारण करतो आणि ती शरीरं निकामी झाली की ती टाकून देतो आणि पुढे नवीन शरीरं धारण करतो. असं 100 वर्षाच्या कालावधीमध्ये तो ती शरीरं ॲव्हरेज काही टाकतो, काही धारण करतो. अत्यंत वेगळ्या पद्धतीने सांगितलंय बरं का हे. नाही तर आत्तापर्यंतचे ग्रंथ कसे सांगतायत, आपला मागचा जन्म पुढचा जन्म कळत नाही मग ते. आता हे जे आहे याच्यावरून आपल्याला एक समजतं की आत्ताचा जो आहे, आपल्याला फक्त काय वाटतंय माहिती का, की जे देह आहे धारण केलेला आपण तेवढंच जीवन आहे. तसं नाहीये. आत्ता जे आपण म्हटलं सूक्ष्म, तर सूक्ष्म जीवन सुद्धा आहे. जे देह नाही ते सूक्ष्म जीवन आहे. आणि असंच आहे सगळं. हे भगवंताचं सगळी ही सृष्टी अशी आहे. त्याच्यामुळे आपण फक्त आत्ता आहे का ही तयारी, आत्ता मला मरेपर्यंत बरं वाटावं त्याच्यासाठी मी आता सत्वगुणाचं पालन करीन, असं आहे का? पुढे फारच जन्म राहिले असतील तर पुढच्या कित्येक जन्मांची ती तयारी आहे. ते कंटिन्यू होत राहतं. देह आहे का देह नाही, पण जीवन कंटिन्यू होत राहतं. हा कन्सेप्ट कळला ना, भगवंतांनी अनेक ठिकाणी सांगितलंय तो. आणि इथंही 2 श्लोकांपूर्वी कुठे कधीतरी सांगितलं होतं हे, मी परवाही बोलले. कारण आणि म्हणून नुसतं हे नाही आहे, म्हणजे आत्ता काहीतरी म्हणजे कोणाला तरी वाटतं काय, अरे आत्ता आम्ही हे मिळवलं, जय मिळवला,
फक्त आत्ताचं जीवन नाही आहे आणि कोणालाही तळमळायला सुद्धा लावू नये ते तेवढ्यासाठी. कारण सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर पुढे मागे येतात. सगळी ही जी आपली सुद्धा विकासाची तयारी आहे ती आत्ता या जन्मातली फक्त नाही आहे. मला सुटेबल जावं म्हणून फक्त ती तयारी, मला बरं वाटावं म्हणून मी करते, पण ती तयारी मला मृत्यूनंतर सुद्धा उपयोगी पडणार आहे. मला माहीत नसलेलं, माझ्या आवाक्यात, बुद्धीच्या आवाक्यात नसलेलं असं जीवन आहे भगवंतांनी अनेक ठिकाणी सांगितलं आहे. पण आपण आता पुन्हा इतके अध्याय शोधत राहणार नाही आहे. तर देह असो देह नसो ते कंटिन्यू होत राहतं आपल्याबरोबर. हा मोठा फायदा आहे. इन्व्हेस्टमेंट पुढे जात राहते. मग ती इन्व्हेस्टमेंट आपण खराब कशाला करायची? चांगल्या गोष्टींची इन्व्हेस्टमेंट करू ना. बस जीवनात हेच ध्येय ठेवू आपण बाकीच्या गोष्टीत. आणि हे जर एकदा कळलं तर आम्हाला कॉम्पिटिशन करायला वेळ कुठे? आमचंच इतकं आहे. कर्तव्य कर्माचं महत्त्व कळालं. एवढी कर्म आहेत आमच्या पुढे. आणि तुम्ही एकदा भगवंताशी एकरूप झालात की बरोबर तुमच्या ज्या वासना आहेत त्या प्रकारची कर्म तुमच्या पुढे यायला लागतात. आणि नेहमी लक्षात ठेवा, जी कर्म सहज होतात, पटापट होतात. आपण म्हणतो ना, किती दिवस झाले मला हे करायचं आहे पण ते होतच नाही आहे वगैरे, ते थोडंसं आपल्या कर्तव्य कर्माच्या बाहेरचं असतं, नैमित्तिक असतं ते म्हणून. पण ते जर कर्तव्य कर्म असतील, बघा तुम्ही, ठराविक कामं आपल्याला लगेच आवडतात, आपण लगेच करायला घेतो. ठराविक कामं नाही आवडत, ती नंतर लांबवतो. आपल्याला जीवनात स्पर्धा, द्वेष, घटनांबद्दल, सुखद दुःखद घटनांबद्दल घडून गेलेल्या विचार करत बसणं, या गोष्टींना वेळ नाही आहे. कारण ती आमची मिळकत होता कामा नाही. आमची मिळकत ही उत्तम गोष्टींची झाली पाहिजे. एकदा का प्रिन्सिपल ठरलं, एकदा का प्रिन्सिपल आपलं ठरलं, फॉरगेट द पास्ट अँड बी इन द प्रेझेंट. बस प्रत्येक जो क्षण आहे तो वर्तमान काळ आहे. ह्याच्या पूर्वीचा पास्ट आहे, सोडून द्या. फक्त महत्वाचं ते वेचायचं. जीवन हळूहळू सायलेंट होत जातं, शांत होत जातं. आणि आपल्या जीवनाच्या विकासासाठी आपला जन्म आहे. त्याचप्रमाणे समष्टीच्याही जीवनाच्या विकासासाठी आपला जन्म आहे. याचाही विचार करत राहावं. आता जर हा रजोगुण प्रबळ झाला, विषय काय आहे बघा, की हा जो सत्वगुणी मनुष्य आहे त्याला सत्वगुण प्राप्त झालेला आहे बरं का.
सध्या त्याला सत्वगुण प्राप्त झालेला आहे. आणि अशा अवस्थेत सत्वगुण प्रबळ असताना तो जर मरण पावला तर काय होतं? की त्या सगळ्या सत्वगुणी विचारांचा त्याला उपयोग होतो. त्याचा देह हा अतिशय शांत. दुसऱ्या जन्मामध्ये किंवा काय असतं माहिती का बरं, आता हे विषय आहेत ना, जास्त बोलले तर असं आहे, सर्वांना ते कसे काय होतील मला माहीत नाही. परंतु अगदी मृत्यूनंतर सुद्धा हे सगळं एक देहच फक्त जातो, बाकीचं सगळं तसंच्या तसं राहतं. सगळ्या वासना, मन आणि बुद्धी, इंद्रिय देहाबरोबर निघून जातात. तर काय असतं माहिती का, ते सगळं तसंच शांत राहतं. आणि म्हणून हे विशेषतः श्रीकृष्णांनी सांगितलंय की ही जी दैवी संपत्ती जर तुम्ही मिळवलीत, दैवी संपत्तीच आहे ना सत्वगुण मिळवणं म्हणजे, ज्ञान असतं, ज्ञानाचा प्रकाश असतो तिथे. ज्ञान याचा अर्थ कोणत्याही अवस्थेत, फार मला बोलायचंच नाही आहे याच्यावर, पण कोणत्याही अवस्थेत मनुष्य शांत राहू शकतो, हा ज्ञानाचा प्रभाव आहे. आणि नंतरही त्याला त्याचा उपयोग होतो. दुसरी गोष्ट, त्याच्याही पलीकडे जाऊन ज्यावेळी या अदेहधारीला देह प्राप्त होतो, तेव्हा हे सगळं, जेव्हा देह नव्हता तेव्हाचं जे शांत जीवन आहे ते तसंच तसं येतं. पण ज्या ठिकाणी देह नाही आहे आणि तिथे तळमळ आहे, तमोगुणामुळे तळमळ प्राप्त होते बरं का. आणि म्हणून जीवनामध्ये सतत संयमित राहायची आपल्याला सवय पाहिजे. आणि मग या देहात तर आपल्याला त्रास होतोच, देह नसताना सुद्धा तेच बरोबर येतं. तिथंही तळमळ जास्त होते. मग तो देह दुसरा जो असतो तो त्याच्या पद्धतीने परत देह मिळतो, म्हणजे त्रासदायक. म्हणून कुणावर उपकार नाही, तर आपल्या स्वतःवर उपकार. सगळं हे मेंटेन करण्यासाठी. आणि म्हणून असे हे 3 श्लोक सांगतात की रजोगुण प्रभाव असताना जर देह सोडला तर काय, तमोगुणाचा प्रभाव असताना देह सोडला तर काय. सगळे हे गुण घेऊनच तो जातो ना पुढे. आणि काय असतं माहिती का, जेव्हा देह असतो ना त्यावेळी ठीक असतं, थोडं तरी हातात असतं. परंतु
देह नसताना जर सगळं शांत असेल तर पुढचा जन्म त्याच्यावरच अवलंबून आहे ना. म्हणून आत्ता मृत्यूनंतर आणि पुन्हा जन्म घेताना इतका फायदा होणार आहे. आणि म्हणून ती गीता अगदी अमृताप्रमाणे आहे आपल्याला. या गुणांपासनं काय उत्पन्न होतं? सत्वात् संजायते ज्ञानम रजसो लोभ एव च प्रमाद मोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च. अज्ञान. सत्वगुणापासून आपल्याला ज्ञान मिळतं, रजोगुणापासून लोभ, प्रमाद, भ्रम, मोह, लालसा आणि तमोगुणापासून अज्ञान. हे भगवंतांची स्टाईल आहे. आत्तापर्यंत जे झालं त्याचा एक समारोप करण्याचा श्लोक असतो नेहमी. मला आता एक प्रोसेस सांगायची होती. आता का म्हणजे मन आणि बुद्धी हा सूक्ष्म शरीर आहे बरं का. मन आणि बुद्धी हे सूक्ष्म शरीर आहे. तर त्याच्यात हे चैतन्य तत्व प्रतिबिंबित होतं. आणि ज्यावेळी शास्त्रज्ञांसारखी माणसं बुद्धीच्या जोरावर जास्त काम करतात त्यावेळी त्यांची बुद्धीची पातळी जी होते अतिसूक्ष्म पातळी तिला प्रज्ञा असं म्हणतात. ते एवढ्यासाठी आहे सांगितलेलं की आता या देहामध्ये सगळ्यात सूक्ष्म असलेली बुद्धी, पण बुद्धी ही जशी दिली आहे तशी नाही, ती वापरावी लागते. ती जर वापरली आपण जीवनातला अंधकार नाहीसा होऊन जातो. कंटाळा येणं, मला कळतच नाही आहे काही, किंवा काय करावं आता, हे नाही होत. आणि म्हणून म्हणजे बुद्धी ही भगवंताने दिलेली आहे, पण त्याचा जर आपण रोज वापर केला तर ती सूक्ष्महून सूक्ष्म होत जाते. एवढ्यासाठी सूक्ष्म करायची आहे की आपल्याला अतिसूक्ष्म अशा चैतन्याचा शोध घ्यायचा आहे. तर हे जे आपलं चैतन्य आहे हे सूक्ष्म शरीरातच प्रतिबिंबित होतं. आणि अशा ठिकाणी एकदम विक्षेपच येत नाहीत. विक्षेप, भ्रम, गोंधळ
सगळं जीवन हे स्थिर राहतं. हे महत्वाचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, आता हा विषय होता. आणि दुसरी गोष्ट, जीवनामध्ये अनेक आपण गीतेचा अभ्यास करतो आहोत म्हणजे आपण तमोगुणी नाही आहोत, पण जीवनात अनेक तमोगुणी रजोगुणी असतात. त्यांच्यासाठी त्यांच्या पुण्याईने त्यांनी गीता वाचली तर त्यांना कळावं म्हणून भगवंतांनी त्याचा वारंवार उल्लेख केला आहे. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण ज्याप्रमाणे ठरवून टाकलंय की मला चैतन्याचा जेव्हा अभ्यास करायचा आहे त्यावेळी ते कुत्र्या मांजरांचा अभ्यास नाही करायचा आहे आपल्याला, इतर योनींचा अभ्यास करायचा नाही, मानवाचा अभ्यास करायचा आहे फक्त, की त्याचं जीवन कसं असतं बस, बाकी काही नाही. म्हणजे प्रकृती पुरुष हे ते बस, ते सायन्स आपण अभ्यासायचं आहे. परंतु बाकी बघायचं नाही आहे ढोमकून. त्याप्रमाणे रजोगुण तमोगुण आलेच नाही पाहिजेत असं आपण पाहायचं आहे शक्यतोवर. आणि त्याच्यासाठी या अभ्यासाचा आपल्याला उपयोग होणार आहे. ऊर्ध्व गच्छन्ति सत्त्वस्थाः मध्ये तिष्ठन्ति राजसाः जगन्यगुणप्रवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. कळलंच असेल तुम्हाला की वरती जो आहे उच्च स्थानावर तो सत्वगुण आहे, मध्ये जो आहे तो रजोगुण आहे, आणि अत्यंत हीन स्थानावर आहे तो तमोगुण आहे. हीन गोष्टींकडे तर कधीच जायचं नाही, लॉक लावून टाका त्याला. हीनतेकडे आपल्याला जायचंच नाहीये. त्याच्यामुळे आणि जे सत्वगुणामध्ये राहतात ते उच्च गतीला जातात. केवळ या जन्माचा विचार करू नका. आत्ताच मी म्हटलं ना, देह सोडल्यावर सुद्धा त्याचा फायदा आहे. आणि नवीन देह धारण करताना जी मनबुद्धीची अवस्था आहे ती मध्ये मेंटेन केली जाते ना. तडफड असेल तर तसा देह मिळतो नंतर. जीवन हे कंटिन्यू आहे. आपण अनेक गोष्टींचं मग नुकसान करतो, अनेक जन्मांचं नुकसान करतो. म्हणून आपण थोडंसं शांत राहायला शिकलं पाहिजे. अगदी मी काय असं विधान नाही करणार, कोणत्याही क्षणी आपल्याला मृत्यू येऊ शकतो असं काही नाही मी विधान करणार.
असं काही नसतं. पण एक मेंटेनन्स आहे ना जीवनाचा. कुठलीही गोष्ट प्रॅक्टिसशिवाय येत नाही. गाऊन गाऊन गळा गाता होतो, अतिशय मधुर होतो, गेयता येते, अतिशय छान. आणि नेहमी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला जर काही मिळालं नाही, आता हे जे गदिमांचं गाणं आहे ना, हे लोक फक्त एकाच गोष्टीसाठी वापरतात. 2 ओंडकांची होते सागरात भेट. म्हणजे काय, एका कुटुंबातले 2 लोक गेले किंवा एक जण गेला की ते ते छिन्न विछिन्न होतात, वेगळे होतात. पुन्हा नाही भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. असा इतका नसतो लिमिटेड अर्थ. खूप सूक्ष्म अर्थ आहे आणि ते गदिमा होते. वरवर इतक्या शब्दांना अर्थ नाही आहे त्यांचा. कुठल्याही 2 गोष्टी त्याचा संयोग हा इथे कमी जास्त वेळ ठरलेली असते, तेवढ्या पुरताच तो असतो. आणि वेळ झाली एक लाट येते, नाहीच होत. मग त्यात एवढं काय, म्हणजे हा जीवनाचा नियम आहे. भगवंत म्हणतात, जे येतं ते जातं, जे येतं ते जातं, ते निर्माण होतं ते नाश पावतं. कमी जास्त वेळात त्या गोष्टी नाहीशा होतात. फारसं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. जे आहे थोडंसं काही हवंच असलं तर अट्टाहास करावा. जितकं आपलं मन शांत ठेवता येईल तितके अनेक जन्मांची आपण बेगमी करू आणि जन्मसुद्धा लागणार नाहीत. मग आपण आज इथे थांबूया, कारण हा जो श्लोक आहे त्याच्याबद्दल आपण जास्तीत जास्त नंतर परत बोलू. आणखीन एक फक्त 5 मिनिटात मला सांगायचं आहे की आपण नाही, ज्यांची खरोखरीच कारणं आहेत त्यांचं ठीक आहे, पण 9, 10 आणि 11 तारखेला हा जो कार्यक्रम असतो हा माऊलींनी जगाला खूप दिलं, परंतु त्यांच्या ज्ञानामध्ये सुद्धा किती सखोलता आहे. आणि गीतेचा विषय आहे ना त्यांचा, म्हणून आपण ते घेतो आणि या समाधी दिनाला घेतो. त्याच्यात अगदी 1 मिनिटापासून, म्हणजे तुम्हाला समजा काही विषय दिला, 1 ओळ बोलली तरी चालेल, 2 ओळी बोलल्या तरी चालेल, पण याच्यात उद्देश असा असतो की वर्षभर मी बोलते आणि थोडंसं तुमचं पार्टिसिपेशन. आणि दुसरी गोष्ट, आपण काहीतरी विचार करतो, याला म्हणतात सूक्ष्मतेचा अभ्यास.
काहीतरी विचार करतो आणि फार त्रास घ्यायचा नाही आहे त्याच्यासाठी. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट की ज्या माऊलींनी जगाला एवढं दिलं त्या माऊलींना त्यांचा समाधी दिन लक्षात ठेवून आपण आपलाच फायदा आहे, पण त्यांच्या चरणी आपल्याला काही त्यांच्यासारखं येणार नाही आहे. आपली सेवा त्यांच्या चरणी रुजू करावी वर्षभरातनं एकदा. फार मोठी गोष्ट आहे. अनेक महात्मे आहेत. चिन्मयानंद आहेत. एवढं कार्य केलंय. हे जे आपण बोलतो ना, हे सगळं गुरुप्रती नम्र भाव. 25 देशांमध्ये चिन्मय मिशन स्थापन केली चिन्मयानंदांनी. सर्व ठिकाणी फिरत होते. त्याचप्रमाणे तेजोमयानंदांचं कार्य अतिशय मोठं आहे. तेजोमयानंदांनी सुद्धा कितीतरी पुस्तकं लिहिली, तेही 25 देशात, इंग्लिश, हिंदी आणि मराठी. चिन्मयानंद फक्त इंग्लिश बोलत. खूप प्रवचनं केली. सर्वांप्रती एक सेवेचा भाव म्हणून 2 शब्द अंतःकरणापासून बोलायचे, एवढंच असतं. तुम्ही जिथे असाल तिथून आणि तुम्हाला पाहिजे तो नंबर, तुम्हाला पहिला नंबर दिला म्हणजे पटकन तुम्ही मोकळे व्हाल. कसंही. आणि भीती नका बाळगू, म्हणजे ते सेवा आहे ना ती शेवटी. ज्याला जास्त बोलायचं त्याने जास्तच बोलायचं. ज्याला आपले विचार व्यक्त करायचे त्यांनी करायचेच. पण एक आहे, ज्ञानेश्वर समाधी दिन आहे म्हणून ज्ञानेश्वरीतले श्लोक देणार आहे. ज्ञानेश्वरीतले श्लोक नाही, श्लोक गीतेचे, पण ज्ञानेश्वरी वापरून करायचे. मग ती ज्ञानेश्वरी ह्याच्यावर सुद्धा मिळते आपल्याला. शोधता येते ती. ठराविक भाग दिला जाईल आणि जे जमेल ते. गीता आहे, गीतेचा श्लोक असणार आहे. श्लोक गीतेचाच, कारण ज्ञानेश्वरांनी गीतेवरच लिहिलंय. पण विचार मात्र त्यांचे ज्ञानेश्वरीतले. श्लोक नंबर आणि हे सगळं दिलं जाईल. तर एक तर वेळ असेल 6:30 ते 8 आणि 2 दिवसात आवरायचं. 6:30 ते 8:30. नाही तर सर्वांना अगदी छान बोलायचं असेल तर 2 दिवस ठेवू. 6:30 ते 7:30, 6:30 ते 7:30. आणि 3ऱ्या दिवशीचं काम माझं आहे. असा हा सोहळा असेल, त्याच्यावर तुम्ही विचार करून ठेवा. 2 ते 3 दिवसांपर्यंत विषय मी टाकणार आहे. आणि विषय म्हणजे काय, श्लोक देणार आहे.